हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की पॅरल चॅनल कसं ड्रॉ करायचे. पॅरल चॅनल हे टूल यूज करून रेंज बाउंड मार्केट आणि त्याच्यानंतर येणारी मुवमेंट अपसाईड किंवा डाऊनसाईड कशी कॅप्चर करू शकतो आपण. तर आज आपण आपल्या टेक्निकल अनालिसिसमध्ये पुढचा पार्ट बघूया, ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची. ट्रेंड लाईन फ्रेंड्स, आपण जेव्हा पण मार्केट बघतो तेव्हा एका पर्टिक्युलर रेंजला पुन्हा पुन्हा ते टच करत असते, अपसाईड किंवा मग डाऊनसाईड. आपण बघू शकतो जेव्हा मार्केट अपसाईड डाऊनसाईड असं जात असतं तेव्हा एका पर्टिक्युलर मुवमेंटमध्ये ते आपल्याला जाताना आपल्या चार्टवर आपण बघू शकतो. जेव्हा मार्केट आपण एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये जात असतं तेव्हा आपण त्याचे जे अप्पर साइड आणि लोअर साइड आपण मार्क करू शकतो. म्हणजे जे अप्पर साइड बनत असतात किंवा लोअर साइड जे बनत असतात तिथे आपण एक लाईन ड्रॉ करू शकतो. हे टूल आपल्याला इथे ट्रेंड लाईन या टूल किट मध्ये जाऊन मिळू शकतो. जेव्हा मार्केट अपसाइड किंवा डाऊन साइड जात असतं तेव्हा त्याचे जे लोअर पॉईंट्स असतात किंवा मग हायर पॉईंट असतात ते आपण असे लाईननी त्यांना आपण एका लाईन मध्ये ते टच करू शकतात. अशा पर्टिक्युलर वे मध्ये ते तिथे आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो. आणि ट्रेंड लाईन ड्रॉ करण्याचे काही रूल्स आहेत फ्रेंड्स. जेव्हा आपण बघू शकतो की 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती पॉईंट जेव्हा ट्रेंड लाईनला टच करत असतात तेव्हाच आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो. म्हणजे आपण असं नाही की 1 किंवा 2 पॉईंट झालेले आहेत आणि तिथे आपण ट्रेंड लाईन काढू शकतो, असं आपण बिलकुल नाही करू शकत. तेव्हा तो फॉल्स ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देण्याची दाट शक्यता असते. तेव्हा आपण फ्रेंड्स फक्त आपण बघू शकतो की ट्रेंड लाईन आपण तेव्हाच फक्त ड्रॉ करायची जेव्हा सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला परत परत 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती वेळेस टच करत असलं तेव्हाच आपण ते पॉईंट्स आपण एका लाईननी ट्रेंड लाईननी ड्रॉ करू शकतो. आणि ट्रेंड लाईन ड्रॉ करायचे अजून एक रूल आहे फ्रेंड्स की ट्रेंड लाईन ही खूपच अशी शार्प यायला नको. म्हणजे पर्टिक्युलर आपण बघितलं की ट्रेंड लाईन काही असे पण टाकू शकतात किंवा असे पण टाकतात काही, किंवा मग असे डाऊन साईडला पण आपण पॉईंट जोडतायत म्हणून आपण चार्टवर टाकू शकतो. तर असं नाही फ्रेंड्स. ट्रेंड लाईन ही फक्त 30 ते 45 डिग्रीजच्या अँगलमध्ये यायला हवी. 30 ते 45 डिग्रीजमध्ये आपली ट्रेंड लाईन यायला हवी. आणि ट्रेंड लाईनचा हाच एक रूल आहे की ती खूप शार्प अपसाईड किंवा डाऊनसाईड यायला नको. आणि ट्रेंड लाईनचे जे 3 किंवा 4 पॉईंट जे कॅन्डल्सचे आहेत 3 किंवा 4 वेळेस ते ट्रेंड लाईनला टच करायला हवी. आणि ट्रेंड लाईनचा अजून एक रूल आहे की ट्रेंड लाईन ही कोणत्याही कॅन्डलच्या बॉडीला टच करायला नको. फक्त आपण विक किंवा मग बॉडीची अप्पर साईड त्या ट्रेंड लाईनने ड्रॉ करून दाखवू शकतो. आपण बघूया निफ्टी 50चा 15 मिनिट्सचा टाइम फ्रेम घेतलेला आहे इथे. आणि आपण बघू शकतो की ही पर्टिक्युलर जी अपसाईडला जेव्हा मार्केट होते तेव्हा त्या एका पर्टिक्युलर पॉईंटला परत परत टच करत होते. इथे बघू शकतो फर्स्ट टाइम, सेकंड टाइम, थर्ड टाइम, म्हणजे 3 वेळेस या पर्टिक्युलर पॉईंटला जेव्हा मार्केट टच करत होते तिथे आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो. हे बघू शकतो जेव्हा ट्रेंड लाईनला खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिलाय इथे आपण बघू शकतो. जेव्हा ट्रेंड लाईनला खालच्या साईडला एका रेड कॅन्डल, स्ट्रॉंग रेड कॅन्डलने क्लोज दिला तेव्हा एक शार्प डाऊन साईडची मुवमेंट आपण बघू शकतो इथे आलेली आहे. तर सिमिलरली आपण बघू शकतो जेव्हा अपसाईडची मुवमेंट, जेव्हा मार्केट एका पर्टिक्युलर रेंजला परत परत टच करत असते, इथे आपण बघू शकतो फर्स्ट टाइम, सेकंड टाइम, थर्ड टाइम, फोर्थ टाइम जेव्हा टच केलेलं आहे तेव्हा त्या एका तिथे आपण ट्रेंड लाईन अशी ड्रॉ करू शकतो. याप्रमाणे आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो. आणि या ट्रेंड लाईनला जेव्हा अपसाईडला जेव्हा मार्केटने ब्रेक केलं एका स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डलने तेव्हा आपण बघू शकतो की एक शार्प अपसाईडची मुवमेंट मार्केटमध्ये आलेली आहे. तर याप्रमाणे आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो. फक्त ट्रेंड लाईनचे काही रूल्स आपल्याला माहिती पाहिजे. ते आपण रूल्स आपण परत एकदा रिपीट करूया. ट्रेंड लाईन ही
30 ते 45 डिग्रीज मध्येच आली पाहिजे. खूप शार्प अपसाईडला किंवा डाऊन साईडला अशी येता कामा नये. आणि ट्रेंड लाईनला 3 ते 4 पॉईंट टच व्हायलाच पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्ती झाले तरी चालतील. एका रेंजचे आपण फाइंड आउट करण्यासाठी हे काही रूल्स आहेत ट्रेंड लाईनचे. आणि ट्रेंड लाईन ही कोणत्याही कॅन्डलच्या बॉडीला टच करता कामा नये. जसे आपण इथे ड्रॉ केले फ्रेंड्स, जेव्हा फक्त कॅन्डलचे लो साईड किंवा कॅन्डलचे जे वीक बनलेले आहेत, शॅडोज बनलेले आहेत, त्यालाच आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करून इथे बघू शकतो आणि वेट करू शकतो ते ट्रेंड लाईनच्या अप साईडला ब्रेकआउट देते की डाऊन साईडला ब्रेकआउट देते. इथे आपण बघू शकतो कोणत्याही बॉडीला आपण कॅन्डलच्या बॉडीला ट्रेंड लाईनने क्रॉस केले नाही. फक्त जे लो साईड किंवा अप साईड जे आहेत त्यालाच आपण ट्रेंड लाईनने ड्रॉ करून बघितलं आहे की कुठल्या साईडला मुवमेंट येते. हा होता ट्रेंड लाईनचा बेसिक व्हिडिओ फ्रेंड्स. कसा वाटला व्हिडिओ जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून जरूर करा. असाच आपला सपोर्ट राहू द्या. थँक्यू.